यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरणार असून 30 ते 35 लाख भाविक पंढरपूरला येतील असा अंदाज जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलाय। यंदाच्या या सोहळ्यामध्ये जवळपास 30 ते 35 लाख वारकरी पंढरपूर नगरीमध्ये येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवान यांनी। आपल्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ दर्शन रांगेची सगळे पंढरपूरची पाहणी केली आहे। दर्शन रांगे वाढवले, जवळपास 20 दर्शन पत्राशेर झालेले आहे। काय भाविकांशी संवाद साधला, काय म्हणणं आहे त्यांचं? भाविकांशी संवाद साधला, भाविक समाधानी आहेत। दर्शन घेत असताना मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेत आहेत आणि या ठिकाणी दर्शनाला जरी 8-9 तासाचा वेळ लागत असला तरी त्याच्यामध्ये नाश्ता, चहा, पाणी, शौचालय सगळ्या व्यवस्था आहेत। त्यामुळे भाविक समाधानी आहे। त्यांचं म्हणणं आहे की तर सगळ्या सुविधा आहेत आणि आनंदानं दर्शन घेतात। त्याचा बळीराजा खुश आहे, पाऊस येतोय, त्यामुळे पडत्या पावसामध्ये वारकरी मोठ्या उत्साहाने येतोय, भक्तिभावानं वारीमध्ये सहभागी झालाय, दिंड्यामध्ये सहभागी आहे आणि तेवढ्याच भक्तिभावानं पंढरपूरमध्ये यायला तो उत्सुक आहे। आता माऊलींच्या पालखी सोबत साधारण 8.5 लाख लोक चालताना आपण पाहतोय। प्रचंड मोठा जनसमुदाय वारकऱ्यांचा आज वारी सोबत आहे। तेवढाच समुदाय तुकोबारायांच्या पालखी सोबत आहे, अन्य दिंड्या आहेत त्या पालख्या आहेत त्याच्यासोबत प्रचंड मोठ्या संख्येने वारकरी येत आहेत। मला वाटतं चालू वर्षी जी वारी आहे ती विक्रमी वारी होईल। साधारण 30 ते 35 लाखाच्या आसपास वारकरी पंढरीच्या नगरीमध्ये पोहोचतील। गेल्या वर्षीपेक्षा ज्या सुविधा वाढवल्या त्या योग्य होत्या का? बिलकुल, यावर्षी आपण अधिकच्या सुविधा द्यायचा प्रयत्न केला। मागच्या वर्षी आपण प्रचंड ताकदीनं वारकऱ्यांचं स्वागत करायचा प्रयत्न केला, त्यांच्या असुविधा दूर करायचा प्रयत्न केला आणि त्यात बहुतांश यश आलं। चालू वर्षी मागच्या वर्षीच्या चुका ज्या होत्या त्यातून आपण नवीन शिकलो आणि यावर्षी त्या चुका पुन्हा होऊ नयेत, वारकऱ्यांना अडचण येऊ नये याचा प्रयत्न आपण केला आणि आम्हाला आनंद आहे की वारकरी मोठ्या उत्साहानं या सगळ्या सोयी सुविधांचा लाभ घेत आहेत आणि वारकरी मोठ्या आनंदानं त्याचा उपभोग घेत आहेत। वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर आमच्या शासनानं प्रशासनानं घेतलेल्या कष्टाचं चीज झालं आणि त्याचा खऱ्या अर्थानं आनंद असतो। तो आनंद आज आम्ही सगळेजण उपभोग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।